ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरणार। मविया म्हणून येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जायचं की नाही यावरही चर्चा होण्याची शक्यता। मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। काँग्रेस नेत्यांमध्ये एकवाक्यता नाहीये, मनसेच्या अविनाश अभ्यंकरांची टीका। मवियासोबत युतीसंदर्भात राज ठाकरे निर्णय घेतील, अभ्यंकरांकडून स्पष्ट। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या। भाजप शिवाजी पार्कात आंदोलन करणार, ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 4 सभा होणार। पालघरमध्ये 3 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीत शिवसेना स्वबळावर। महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार। सामनातील दाव्यानं मोठी खळबळ, नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला गैरहजेरी, गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरे उद्या नवी मुंबई दौऱ्यावर, नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार। अंबरनाथ उड्डाणपुलावरती शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा भीषण अपघात। उमेदवार किरण चोबेंच्या 4 चाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलं। कार चालकासह 4घांचा मृत्यू, किरण चोबे ही गंभीर जखमी। प्रकरणी गुन्हा दाखल। तुमच्या हातात मत द्यायचं, निधी द्यायचं माझ्या हातात, बारामतीमध्ये निधीवरून अजित पवारांचा इशारा। माळेगावसह बारामतीच्या विकासासाठी माझी संपूर्ण टीम कटिबद्ध, अजितदादांचं आश्वासन। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही। अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय, अंबादास दानवेंचा सवाल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात, पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांचा प्रचार दौरा। त्र्यंबकेश्वरसह शहादा, भुसावळ, कोपरगावात सभा घेणार। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवावेत, गटबाजी करू नये, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्याचे दार बंद, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल, हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। अमेरिकेतील लोकही विचारतायत अनगर कुठे आहे, राजन पाटील कोण आहेत, जे शिव्या खातात तेच मोठे होतात। मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। पुणे आर्थिक गुन्हे शाखा शीतल तेजवानीची चौकशी करण्याची शक्यता। तेजवानीने पॉवर ऑफ अटॉर्नी करून फसवणूक केल्याची 9 प्रकरणं दमानियांकडून उघडकीस, सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी। लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करा। मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल, 19 डिसेंबर रोजी सुनावणी होणार। याचिकेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंच्या नावाचाही समावेश। चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले, शेकडो महिलांसह विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा कॅन्डल मार्च। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी 2ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याची डागडुजी बंद। कंत्राटदारांना खतीर बिलांची रक्कम न मिळाल्यानं कामांवर बहिष्कार। दिवाळी अधिवेशनासाठी सुरू असलेली सर्व कामं सलग दुसऱ्या दिवशी ठप्प। सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर, आज दुपारपासून अर्ज करता येणार। योजनेत लॉटरी नसून थेट पसंतीची सदनिका निवडण्याचा पर्याय। देशात आजपासून 4 नवे कामगार कायदे लागू। 1 वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार। धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा, तर महिलांना समान वेतन आणि आदर देण्याची ही तरतूद। पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोनद्वारे येणारा अत्याधुनिक शस्त्रसाठ्यांचा हात जप्त, तर कुख्यात गुंडांना शस्त्र पुरवणाऱ्या 4 आरोपींना अटक। शस्त्र बिश्नोई बंबिहा टोळीला पुरवण्यात येणार होती।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.